थोरलं कुटुंबात आपल्यासोबत आहे सौ पूनम आणि गणेश पिंगळे. नमस्कार. लव्ह स्टोरी मला खूप इंटरेस्ट असतो, कारण कसं माणसाला स्वतःला प्रेमात पडायचं असलं ना की इतरांची स्टोरी ऐकायला खूप आवडतात. तुमची लव्ह स्टोरी कशी होती? शाळेतून यायचो, कॉलेजमधून आलं की सहज आपला टाइमपास म्हणून बाहेर जाऊन उभं राहायचो. तुम्ही कितवीला होता तेव्हा? तेव्हा आम्ही 12वीला होतो. आणि या हे काहीतरी 9वीला होते. 9वीलाच होत्या? अरे बापरे, म्हणलं एकच वर्गात आहे की काय? मग कसं काय? मग तेव्हा काही शाळेतून यांची शाळा सुटायचा टायमिंग असायचा 12, 12:30, 1 वाजता यायचं इथून शाळेतून घरी. अच्छा. आणि मी आपला सहज कॉलेजहून लवकर यायचो, 11 वाजेपर्यंत घरी यायचो आणि सहज आपला बाहेर जाऊन उभा राहायचो. बोलायचं टायमिंग झाला यायचा, आता येऊन उभं राहूया. असं करत करत 1-2 महिन्यांनी या कधीपासून आवडायला लागले? म्हणजे यांच्यासाठीच उभं राहायचं? ह्यांच्यासाठीच फक्त उभं राहायचं. म्हणजे आता ते कसे, म्हणजे आता यांचा चेहरा बोललो, थोड्या दिवसांनी बोललो बघूया त्यांचा स्वभाव कसा आहे, काय आहे. स्वभाव बघितला, बोललो ठीक आहे, शांत दिसतायत, रोज खाली मान घालून जाणार. खाली मला हे कळलं होतं का पण हे बघतात तुमच्याकडे? हो बघतात. म्हणजे मी अशी बाजारात वगैरे जाताना दिसायचे, तर तिथे आमचं टेप रेकॉर्डचं एक दुकान होतं. अच्छा. मी जाता येताना नेमकी गाडी लावायची. मुद्दाम? हा. तुम्हाला टेन्शन नाही आलं? मग मी एकदा मैत्रिणीला सांगितलं, म्हटलं हा मुलगा आहे ना खूप सारखा माझ्याकडे बघतो आणि मी येता जाताना गाणी लावते. ती मैत्रिणी तर त्याच्याकडे बघू नकोस, तू बोलू नकोस. मैत्रिणी सांगितलं नको बाई, कसला असेल गुंडबिंड ते सगळेच सांगत असतात. काय वाटलं तू गुंडबिंड असतील आपल्याकडे? मी म्हटले नाही ग, मुलगा चांगला वाटतंय. तुम्ही म्हटलं का? मैत्रिणीला यांनी समजायला मुलगा चांगला वाटतोय. पहिल्यांदा मग प्रपोज कुणी कोणाला केलंय? त्यांनी विचारलं. त्यांनीच विचारलं का? तुम्ही लगेच होऊन आलात? हो, लगेच म्हणजे नाही बोलली. अच्छा. जरा 1-2 महिने जाऊ दिले. इंटरकास्टमुळे मगाशीच आपलं बोलणं झालं की थोडासा विरोध झाला घरच्यांचा, मग त्याचे परिणाम आता पण जाणवतात का घरात? आता थोडेफार. काय परिणाम जाणवतात तुम्हाला? परिणाम असे म्हणजे सासूबाई कधीतरी बोलतात अशा. अच्छा. मग थोडस त्यांनी स्वभाव बदलला पाहिजे ना. छान, तुम्ही गप्पा मारल्यात आणि आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. काही कार्ड्स मी आतमध्ये लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे आणि 30 सेकंद वेळ प्रत्येक कार्ड शोधायला. छान छान सगळी कार्ड शोधा, सगळी बक्षिस जिंका. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाई, सगळी बक्षिस शोधा. तुम्हाला शुभेच्छा. पहिला क्लू आहे, घरात असून या वस्तूचा वापर कमी आहे. वेळ सुरू होते आत्ता. पळा पटकन शोधा. कशाचा वापर कमी आहे? वेळ संपली. या. नाही भेटला. शिलाई मशीन. सोपं होतं, त्याचा वापर नाही ना होत सध्या खूप, म्हणून तिकडे ठेवलं होतं कार्ड. पुढचं शोधा आता. चला, सासऱ्यांना खुश करा. आता सासऱ्यांना जेवणात हे रोज लागतच. वेळ सुरू होते आत्ता. शोधा. काय पाहिजे जेवणात दररोज? लवकर. अरे वा, काय लागतं? येस, तिकडेच ठेवलं होतं आणि बरोबर शोधलंय. त्यातलं बक्षीस काय तुम्हाला नंतर सांगतो. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी, तुमच्या मिस्टरांना भाजीमध्ये हे जास्त लागतं. वेळ सुरू होते आत्ता. लवकर पळा. काय जास्त लागतं? वेळ संपली. या. नाही सापडलं. अरे चा, माहिती पाहिजे ना मिस्टरांची आवड. भाजी तिखट जास्त लागतं ना. हो, पण तिखट शोधलं त्यात. नीट नाही शोधलं तुम्ही. 2 डबे होते, दुसऱ्या डब्यामध्ये तिकडे खाली. येस, खाली पण नाही, वरच्या डब्यात होतं, झाकणाला चिकटवलं होतं. पुढचा क्लू आहे, सासऱ्यांनी सगळ्यांसाठी नुकतीच आणलेली खाण्याची भेट. वेळ सुरू होते आत्ता. शोधा लवकर. भेटलं. येस, कुठे होतं? रसगुल्ल्याच्या डब्याला. रसगुल्ले. मला वाटलं तुम्ही डबाच आणताय. कधी कधी बायका आणतात, म्हणजे स्टोव आणतात, न लागणाऱ्या वस्तू. रसगुल्ले तरी आणायचे ना. 2 कार्ड्स बरोबर शोधलीत आणि आता बघूयात बक्षीस काय आहेत. डिनर सेट पहिलं बक्षीस, अभिनंदन. थँक्यू. आणि दुसरं बक्षीस आहे 5 किलो तांदूळ. अभिनंदन. धाकटं कुटुंब आपल्यासोबत आहे. सौ अश्विनी आणि आतिश पिंगळे. नमस्कार. तुम्हाला वाटतं का जिंकतील या म्हणून? जिंकतील. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव एकदम मनमिळावा, असं म्हणजे बोलण्यामध्ये चालणार, एकदम सगळं व्यवस्थित, घरामध्ये एकदम व्यवस्थित चाललं. यांचा स्वभाव कसा आहे? यांचा स्वभाव असा म्हणजे बोलत नाही जास्त. अच्छा. कमी बोलतात. बर. आणि काय खटकतं तुम्हाला त्यांच्या स्वभावातलं? बरं, ते असे कुठे फिरायला वगैरे घेऊन जात नाही. जात नाही. कुठे जायचं फिरायला तुम्हाला? असंच कुठे तरी पण एक इच्छा असेल ना, इकडे जायचंय मला फिरायला, काश्मीर वगैरे असं. घेऊन जाता काश्मीरला? घेऊन जाल ना? जाईल. पैठणी जिंकली की तुम्ही काश्मीरला घेऊन जा. आणखीन एक मला तुम्हाला मुद्दा विचारायचा की आपल्या थोरल्या जाऊबाईंनी मगाशी सांगितलं की थोडंसं घरामध्ये मग सासूबाई ते इंटरकास्ट मॅरेज अजून डोक्यात धरून बसलेल्या आहेत.
तुम्हाला काय वाटतं की हे तसं सासूबाईंचं वागणं बरोबर आहे? नाही तसं काही नाही, दोघींना पण आम्हाला सेम हे करतात ते. नाही पण त्यांची थोडीशी तक्रार आहे जाऊबाईंची. मग तुम्हाला असं वाटतं की होतं सासूबाईंकडून असं कधी कधी? असं मला तरी नाही वाटत. तुम्हाला तरी वाटत नाही नाही? बरं. छान तुम्ही गप्पा मारलेल्या आहेत आणि आता आपण एक छानसा राऊंड खेळूयात. काही कार्ड्स मी आतमध्ये लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. प्रत्येक कार्ड मध्ये बक्षीस आहे. प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंदाची वेळ आहे. शोधा म्हणजे सापडेल. खेळूयात शोध मोहीम. आणि आता धाकट्या जाऊबाई शोध मोहीम करणार आहेत. सगळी बक्षिसं जिंका. पहिला क्लू आहे घरातली सगळ्यात जुनी वस्तू काय. वेळ सुरू होते आता. शोधा. या. बरोबर शोधलेला आहे बहिणींनी. काय होतं? जुना रेडिओ. तिकडेच ठेवलं होतं आम्ही. चला पुढचा शोधा. कामावरून घरी आल्यावर मिस्टरांना ही गोष्ट लागतेच. वेळ सुरू होते आता. लवकर शोधा. वेळ संपली. या. नाही सापडलं. काय लागतं त्यांना? बिस्किट हा लागतं. मग तिकडेच ठेवलं होतं, तुम्ही शोधायला पाहिजे होतं. चला पुढचा क्लू आहे सासूबाईंची आवडती साडी. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर. सापडलं. 2 सेकंद राहिली होती शेवटची, तेव्हा शोधलं. मोरपंखी रंगाची साडी हा, आवडते ना? मोरपंखी. सासूबाई खुश बाबा तुमच्या, बरोबर शोधले. पुढचा क्लू आहे तुमच्या मोठ्या दिरांना जेवणात ही गोष्ट आवडत नाही. वेळ सुरू होते आता. लवकर पटापट. बरोबर शोधलंय. आणि काही भाताची शीत पण लागली त्याला. मला भूक लागली म्हणून आणलं बहुतेक भात वहिनींनी. भात आवडत नाही त्यांना? नाही आवडत. वा छान शोधलं. 3 कार्ड्स बरोबर शोधले तुम्ही. बघूयात पहिलं बक्षीस आहे 5 किलो साखर. अभिनंदन. गोड सुरुवात झाली आहे तुमची. पुढचा बक्षीस आहे 10 किलो गहू पीठ. अभिनंदन. आणि तिसरं बक्षीस आहे 5 किलो मसूर डाळ. अभिनंदन. खेळ तर खूप छान चाललाय. आणि आता तुम्हाला माहिती का हे जे कार्ड आहे ना माझ्या हातामध्ये, हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे बरं का. त्याच्यामध्ये 10 बोनस गुण आहेत बरं का. आणि सासूबाई तुमच्या हातात सगळा अधिकार आहे की 10 बोनस गुण आज कुणाला द्यायचे. हातामध्ये कार्ड ठेवा, ठरवून घ्या कुणाला द्यायचे.